आता तुम्ही जर पन्हाळ्यावर गेलात तर पन्हाळ्यावरती सुरुवातीलाच बाजीप्रभूंचा प्रतीक पुतळा आहे. त्याच्याही पेक्षा इतिहासकार असं म्हणतात की ते खूप बलाढ्य होते. काय होते? खूप बलाढ्य. त्याच्या हातामध्ये ज्या तलवारी आहेत त्या तलवारीचं वजन सोपं नव्हतं. तलवारीचं वजन सोपं नव्हतं. म्हणजे छत्रपती संभाजीराजे तुम्हाला माहिती आहे त्यांचं वजन 220 किलो आणि त्यांच्या कमरेला जी तलवार होती ती 65 किलोची तलवार होती. किती किलोची तलवार होती? अशी ही भक्कम तलवार या हातामध्ये घेऊन बाजीप्रभू आणि मावळे त्या विशाळ गडाच्या थंडीमध्ये सिद्धी जोहरच्या सैनिकाबरोबर लढत होते. खूप लढत होते. शौर्याची परिक्रमा कशी असते, शौर्य कसं असतं हे जर अनुभवायचं असेल, बघायचं असेल तर विशाळ गडाच्या थंडीतला तो इतिहास तुम्ही जर कधीतरी ऐकायलाच. अशी जीवाची पर्वा न करता मराठी मावळे त्या ठिकाणी लढत होते आणि वाट पाहत होते राजे माझं गडावर कधी पोचतात आणि गडावर पोचल्यानंतर राजा तो कधी उडवतात आणि तोफेचा आवाज ऐकून आधी कधी निवांत होतो म्हणजे ह्या गुणातून मुक्त होतो. आणि घनघोर युद्ध झालं आणि बरोबर सगळे मराठी मावळे जे होते लढणारे होते ते रक्तबंबाळ झाले. अगदी त्या विशाळ गडाच्या थंडीमध्ये सगळं पाण्याचं रूपांतर रक्तात झालं आणि मग धारातीत सगळेच पडले होते आणि तोफेचा आवाज येतो आणि बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांना खूप आनंद होतो. आता राजा माझा सुखरूप करून विशाळ गडावर. आता आमचा जीव गेला तरी हरकत नाही कारण जे काम आम्ही आमच्यावर सोपवलेलं होतं की राजांचा सुखरूप आम्हाला पोचवायचा होता आणि या शत्रूंना आम्हाला काय करायचं होतं, तिथं थोपवायचं होतं. ते काम आमचं आता पूर्णपणे पूर्ण झालेलं आहे. आणि तोफेचा आवाज ऐकून त्या ठिकाणी सगळ्या मावळ्यांनी बाजीप्रभू देशपांडे असतील आणि मराठी मावळ्यांनी काय केलेलं आहे, आपला प्राण त्याग केलेला आहे. हीच घटना 13 जुलै 1607 मध्ये आणि तोच दिवस आजचा. म्हणून तुम्हाला थोडासा इतिहास सांगावा असं वाटतं. गोष्ट आवडली? राजांचा इतिहास आवडला ना? ओके. असाच राजांचा इतिहास नेहमी ऐकायचा आणि राजांच्या विषयी आदर जो आहे हा वाढवायचा. नुसतं राजांचा इतिहास ऐकायचा नाही, राजाने आम्हाला काय शिकवून दिली त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न. ओके. छान वाटलं ना?